ठीक आहे ऑनलाईन. गुड इव्हनिंग ऑल. साहिल. हा सर, ऍक्च्युली मी जरा लेट पोहोचलो, त्यामुळे इथंच जॉईन केलं मी ऑन रोडच. हा. आणि क्षत्रिय आठवण काढाल्यात. येतो म्हणा उद्या परवा वगैरे. महेंद्र. ओके, आज आपण कालचे आन्सर्स बघणार आहेत. काल कोणी सांगू शकेल काय काय चुकलं होतं, काय प्रॉब्लेम होता? सर मला 2 आन्सर येत नव्हते. नीट सांगते का? दोन आन्सर. ओके. डेटा मध्ये काय इश्यू होता? काल कोणीतरी किरण. रेटिंगचे इथे ब्लँक स्पेसेस होते भरपूर, ओके. आणि ते एक क्वेश्चन पण होता हे काढायचं. एकच मिनिट. ठीक आहे, अजून काय इश्यूज? सर खाली एक्स्ट्रा डेटा होता शेवटी. करेक्ट किरण. फक्त तुम्ही नोटीस केले हे, बाकी कोणी नोटीस केलं नव्हतं. टोटल किती ते होता टेबल? 100 होते. 100 रेकॉर्ड्स होते, करेक्ट. आणि लास्टला यात मी नाही केलेलं इन्क्लूड. ओके, ही टेस्ट होती तुमची सिंपल. 100 रेकॉर्ड्स होते, आणि त्यानंतर लास्टला मी थोडे रेकॉर्ड्स मुद्दामून ऍड केले होते, कारण की तुम्ही टेबल रेंज वगैरे सिलेक्ट करताना डिरेक्टली कॉलम देणार. सो फर्स्टली फक्त किरणनं हे नोटीस केलं होतं, फक्त तुम्हाला हा डेटा डिलीट करायचा होता आणि बाकी सगळे कॅल्क्युलेशन्स करायचे होते. त्यामुळे तुमचे सगळे कॅल्क्युलेशन चुकलेले आहेत. किरणचं एक बरोबर आहेत कॅल्क्युलेशन्स. सानिका, तुम्ही केलं होतं हे? हो सर. प्रिया. नाही सर, मी नाही पाहिलं. तुमच्या फंक्शन्स बरोबर असतील तर जे कॅल्क्युलेशन होऊन लास्टला आउटपुट व्हॅल्यू येणार ती फक्त चुकलेली असणार. ओके. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन आणि आन्सर्स बघू त्याचे. फर्स्ट क्वेश्चन, कोणाला काय डाऊट होता यामध्ये? कोणाला क्वेश्चन कळाला नव्हता? हा मोस्टली हा पहिला क्वेश्चन तुम्ही ब्लँकच सोडला होता. ओके, काहीच करायचं. फर्स्टली क्वेश्चन आधी समजून घ्या की काय होता. काउंट द नंबर ऑफ स्टुडंट्स हू enrolled in Python having rating above 4 and paid more than 5,000 rupees. असे स्टुडंट पाहिजे की ज्यांनी पायथॉन मध्ये पण एनरोल केले, त्यांची रेटिंग 4च्या वर आहे आणि त्यांनी 5,000 पेक्षा जास्त अमाऊंट पे केलेली. सो फर्स्टली कॉलम कोणकोणते यूज होणार? कोर्स कॉलम एक यूज होणार पायथन साठी, त्यानंतर रेटिंग कॉलम, आणि कोणता राहिला? हा, फायनल प्राइस आणि पेड वाला. आणि आपल्याला काय करायचं आहे? काउंट करायचं आहे. सो काउंट येणार, आपल्याकडे 3 कंडिशन आहेत. सो इफ्स येणार. मग आपण कोणते यूज करणार? काउंट इफ्स. काउंट इफ्स मध्ये बघा काय केलं. फर्स्ट कंडिशन काय? पायथॉन पाहिजे आपल्याला. सो सी कॉलम मधलं पायथॉन चूज केलं. ओके, हे पायथॉन झालं. त्यानंतर दुसरी क्रायटेरिया काय आपला? रेटिंग अबाव 4 पाहिजे होतं. सो रेटिंगचा कॉलम चूज केला आणि काय कंडिशन दिली? अबाव 4, 4 पेक्षा ग्रेटर.
ओके. आणि लास्ट कंडिशन आहे पेड मोर दॅन 5000 5,000 पेक्षा जास्त. सो एच कॉलम ज्यात आहे फायनल प्राइस आणि पेड आणि त्याला काय दिलं क्रायटेरिया दिलं 5000 अबव आणि आन्सर काय आलं आपलं 2. कळालं क्वेश्चन थंबरेज द्या. येस सर. किरण सानिका एनी प्रॉब्लेम डेटा मग कसं काय आलं तुझं एक्स्ट्रा चेक कर जरा. हे बघ हजारपेक्षा जास्त मग 5,000 कडे सिंगल आहे ह्या रोयला. ठीक आहे फर्स्टला झालं आपण काय यूज केलं काउंट टिप्स. त्यानंतर सेकंड तर सगळ्यांना आला होता इझी एक्स्ट्रॅक्ट फर्स्ट 4 कॅरेक्टर्स. कोणतं यूज करणार आपण फंक्शन लेफ्ट. लेफ्ट यूज करणार आणि कॅरेक्टर्स किती असणार आहेत आपले 4 कॅरेक्टर्स. सो नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती दिले 4. ओके. थर्ड क्वेश्चन calculate total revenue for sequel course on Coursera with no discount. ओके यामध्ये काय यूज करणार फर्स्टली मला ओके पण हे सांगा की कोणते कोणते कॉलम्स येणार. टोटल रेव्हेन्यू फाइंड आउट करायचं आहे. फायनल प्राइस आली त्यानंतर सिक्वेल कोर्स आहे म्हणजे कोर्सेस वाला कॉलम आला आणि विथ नो डिस्काउंट. हा आणि प्लॅटफॉर्म पण आहे कारण कोर्सेरा सांगितलंय. सो प्लॅटफॉर्म एक येणार. ओके प्लॅटफॉर्म पण एक येणार आणि डिस्काउंट विथ नो डिस्काउंट. यामध्ये आपण काय यूज करायला मेनी कंडिशन्स आहेत आणि टोटल रेव्हेन्यू फाइंड आउट करायचं. सो सम फाइंड आउट करायचे आणि मेनी कंडिशन. सो सम इफ्स. सम इफ्स मध्ये बघा कसं केलंय मी. फर्स्ट काय सम रेंज काय फाइंड आउट करायचं टोटल रेव्हेन्यू. सो सम रेंज काय देणार आपण फायनल प्राइस आणि पेड वाला कॉलम ज्यातून ते रेव्हेन्यूची आपण सम करणार. ते झालं. त्यानंतर क्रायटेरिया रेंज 1 पहिला क्रायटेरिया काय सिक्वेल पाहिजे आपल्याला. सो कोर्सेस वाला कॉलम दिला रेंज मध्ये आणि त्यातून काय पाहिजे सिक्वेल. त्यानंतर दुसरी कंडिशन काय आपली कोर्सेरा पाहिजे. सो कोर्सेरा कुठे प्लॅटफॉर्म कॉलमची रेंज दिली आणि त्यातून काय घेतलं कोर्सेरा. आणि त्यानंतर काय होतं लास्टची विथ नो डिस्काउंट. रेंज काय आली आपली डिस्काउंट वाली आली. नो डिस्काउंट म्हणजे 0 डिस्काउंट असलं पाहिजे. सो इक्वल टू काय दिलं 0. यात ब्लँक व्हॅल्यूज आहेत डिस्काउंट मध्ये कोणी चेक केलंय आय गेस नाही आहे डिस्काउंट मध्ये ब्लँक्स. जर ब्लँक असतं तर ते आपण इग्नोर केलं असतं कारण की आपल्याला माहित पण नाही की त्यांना डिस्काउंट दिलंय का दिलेलं नाही. सो इक्वल टू 0 हे आपलं येणार कंडिशन. हा क्वेश्चन कळाला समराईज द्या. साहिल महेंद्र येस सर. they remove unwanted leading and trailing spaces from student names.
याचा अर्थ Three. काय? आणि जे की एक्स्ट्रा स्पेसेस असतील ते रिमूव्ह करायचे. जे रिमूव्ह स्पेसेस आपण काय यूज केलं होतं? ट्रिम फंक्शन यूज केलं होतं. हे कळालं? Okay, question number 5. Calculate total valid revenue excluding zero or negative values. यात काय यूज करणार बघा? काय यूज करणार? समीक्ष काय करणार? टोटल सम रेव्हेन्यू काढायचं. टोटल काढायचं म्हणजे सम आलंच. तर काय करणार आहे आपण? इफ्स पण केलं चालतं, इफ पण केलं चालतं. मग आता इथे इफ काय यूज केलं? झिरो आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज. झिरोच्या बिलो असणाऱ्या त्या निगेटिव्ह व्हॅल्यूज असणार सगळ्या. झिरोच्या ग्रेटर असणार त्या पॉझिटिव्ह. सो मी डिरेक्टली कंडिशन काय इथे दिली आहे? ग्रेटर दॅन झिरो. त्यासाठी मी सम इफ यूज केलं. जर तुम्ही या दोन्ही कंडिशन वेगवेगळ्या देणार असणार तर मग तुम्ही सम इफ्स घ्या. आपण इथे एकदा करून बघू. सम इफ्स त्यानंतर काय सम रेंज दिलेली आहे. सम रेंज पहिल्यांदा असते ना सम इफ्स मध्ये. सम इफ मध्ये लास्टला असते. इफ्स न करून बघत आहे आता आपण. हा क्रायटेरिया दिला. पहिला क्रायटेरिया काय असणार आहे? इक्वल टू 0 असेल. परत दुसरा क्रायटेरिया काय असणार आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू साठी. परत सेम रेंज असणार आहे आपली H2 ते H101 आणि आपली दुसरी कंडिशन काय असणार आहे? लेस दॅन 0.1. हे आपल्या दोन कंडिशन झाल्या. एंटर. आपल्याकडे निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत कोणत्या इथे? रेव्हेन्यू मध्ये नाही. सो काय आन्सर आलं आपलं? 0. ओके. पहिले 5 क्वेश्चन कळाले? येस. किरण, प्रिया, महेंद्र. आता जॉईन करतो. निकिता. सर आत्ताच जॉईन झाले. ठीक आहे. पहिल्या 5 मध्ये तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला? काय? कोण पहिल्या 5 क्वेश्चन मध्ये कशात प्रॉब्लेम होता? फर्स्टच क्वेश्चन मला समजला नाही. ओके. फर्स्ट काय आहे? काउंट नंबर ऑफ स्टुडंट हू enrolled in Python having rating above 4 and paid more than 5,000. आपल्याला असे स्टुडंट्स काउंट पाहिजे आहे ज्यांनी पायथन मध्ये एनरोल केले, ज्यांची रेटिंग अबाव 4 आहे आणि ज्यांनी 5,000 पेक्षा जास्त पे केलेले आहे. ओके. इथे किती कंडिशन आहेत? 3 कंडिशन आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे? काउंट करायचं आहे. सो फंक्शन कोणतं येईल? काउंट इफ्स. काउंट इफ्स येणार. काउंट करायचंय ना आपल्याला. हो करेक्ट आहे. प्रतीक्षा लक्ष द्या इथे. पहिला क्वेश्चन समजून सांगत आहे. हा क्वेश्चन आहे ज्यामध्ये काउंट करायचे आहेत स्टुडंट ज्याचे की त्यांनी पायथॉन मध्ये असेल, ज्यांची रेटिंग 4 पेक्षा जास्त असणार आहे आणि ज्यांनी
फायनल प्राइस जे आहे आपली ती 5000 अबाव असणार आहे. आपल्याकडे 3 कंडिशन आहेत आणि काउंट करायचं आहे. सो आपण यूज करणार काउंट इफ्स. काउंट इफ्स कसं यूज केलंय बघा. फर्स्ट काय तर कंडिशन नंबर 1. कंडिशन काय कोर्स मधला कोणतं कोर्स कॉलम मधला काय पाहिजे आपल्याला पायथन पाहिजे. पायथन. झालं. त्यानंतर रेटिंग अबाव 4 पाहिजे. सो दुसरी रेंज काय असणार आहे आपली रेटिंग वाला कॉलम. त्यामध्ये काय पाहिजे रेटिंग ग्रेटर दॅन 4. आणि तिसरी कंडिशन काय पेड मोर दॅन 5000 रुपये. सो फाईन हे पेड वाला कॉलम यूज करणार आपण. आणि काय असणार आहे कंडिशन ग्रेटर दॅन 5000. कळालं. हो. प्रतीक्षा तुम्हाला जस्ट जॉईन झाले मी सर. हा क्वेश्चन कळालाय का नाही तुम्हाला काही पहिले 5 मध्ये. सर फर्स्ट मला कळाला नव्हता. ठीक आहे मला पहिला सांगा की काय यामध्ये करायचं आहे. काउंट यूज करणार सम यूज करणार का ऍव्हरेज. प्रतीक्षा बोला लवकर आपल्याला बाकीचे पण घ्यायचे. सर याच्यामध्ये काउंटी फेल कारण की सगळे हे आहेत, काय म्हणतात कंडिशन भरपूर आहेत म्हणून. काउंट मल्टिपल. इफ्स येणार बरोबर. मग बघा काउंट इफ्स यूज केला आपण. काउंट इफ्स मध्ये काय पहिला क्रायटेरिया रेंज 1. पहिली कंडिशन काय एनरोल इन पायथन. मग रेंज कोणते येणार कोर्स वाला कॉलम. बरोबर. कोर्स मधनं काय पाहिजे आपल्याला पायथन. सो पायथन केलं मी इथं. नंतर दुसरी कंडिशन काय आपली हॅविंग रेटिंग अबाव द 4. मग रेटिंग कॉलम यूज करणार आणि कंडिशन काय असेल ग्रेटर दॅन 4. बरोबर. आणि लास्ट काय पेड मोर दॅन 5000 रुपीज. सो फायनल प्राइस और पेड वाला कॉलम यूज करणार आणि त्यात काय असणार आहे ग्रेटर दॅन 5000 आणि एंटर. कळालं. ओके. ओके पहिले 5 क्वेश्चन झाले. त्यानंतर 6th count how many enrollments are missing ratings. Count how many enrollments are missing ratings. म्हणजे रेटिंग्स मध्ये जे की डेटा आपण एंटर केलाय त्यामध्ये मिसिंग व्हॅल्यूज किती आहेत. सिंपल. यासाठी काय यूज करणार आपण आपल्याला ब्लँक सेल्स काउंट करायचे आहेत यामध्ये. सिंपल. मिसिंग व्हॅल्यू म्हणजे जिथे की ब्लँकच असणार आहे. सो आपण यूज करणार आहे तिथं काउंट ब्लँक. काउंट ब्लँक साठी काउंट ब्लँक यूज करा आणि रेंज द्या. झालं दॅट्स इट. ओके अजून नेक्स्ट क्वेश्चन आहे क्रिएट डिस्क्रिप्टिव्ह सेंटेन्स कंबायनिंग नेम अँड कोर्स. एक्झाम्पल काय दिलं होतं रिया मेहता म्हणजे की हा नेम मधला झालं. एनरोल इन हा जो होता की युजर डिफाईन टेक्स्ट होता आणि एक्सेल हा कशातला होता कोर्स मधला होता. सो त्यासाठी काय यूज करणार आपण कॉनकॅट. कॉनकॅट कसं यूज केलं बघा B2 सेल दिल्या जी काय नेमच्या कॉलमची. ओके त्यानंतर एनरोल इन हे मी स्वतः टाईप केले. हा झाला दुसरा टेक्स्ट आपला. तिसरा टेक्स्ट जो होता की कोर्स कॉलम. सो त्यासाठी मी कोणती चूज केली C2 जे की कोर्स कॉलम मधले. कसं झालं प्रिंट रिया मेहता एनरोल इन एक्सेल. ओके टेक्स्ट जॉईन करणार डेलिमिटर काय देणार एनरोल इन. जर मार्क्स भरपूर असते तर आता इथे ते 2 कॉलम मध्येच करायचं होतं. ठीक आहे तो आता तू टेक्स्ट जॉईन यूज केलंस तर मला काय अजून काय राहिलं
प्लॅटफॉर्म पण मला ऍड करायचं होतं. ते कसं झालं असतं, रिया मेहता एनरोल इन एक्सेल, परत एनरोल इन आलं असतं आणि कोर्सेरा प्रिंट झालं असतं, चुकलं असतं. आता आपण इथे 2च कॉलम यूज केले त्यामुळे ते ठीक होतं, चाललं असतं. खरं 3-4 कॉलम तुला जर कॉन्कॅट करायचे असतील, एकत्र करायचे असतील, त्या टेक जॉईन तो असं नाही यूज करू शकत. Concat करा. हा, दोन टेक जॉईनचं कसं डेलिमिटर आपण जो पास करतो तो प्रत्येक वेळी येत जाणार. हा, डेलिमिटर चेंज करायचा असेल तर मग काय करणार, कॉन्कॅटच यूज करायला. क्वेश्चन नंबर 8. Find average rating for Python course on EDX where rating is 3.5 greater than 3.5. फर्स्ट सांगा मला की कोणते कॉलम्स यूज करते. ओके, पहिला कोर्स एक येणार, प्लॅटफॉर्म एक येणार, रेटिंग. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, नाही रेटिंग फाइंड करायचं, ऍव्हरेज ऍव्हरेज रेटिंग. रेटिंग फाइंड आउट करायचं आणि बाकीच्या ज्या आहेत त्या कंडिशन आहेत 3. सो कोणतं फंक्शन असेल, 3 कंडिशन आहेत आणि ऍव्हरेज फाइंड आउट करायचं. सो ऍव्हरेज इफ्स, ऍव्हरेज इफ्स बघा कसा असेल. फर्स्ट काय, ऍव्हरेज रेंज. कशाची ऍव्हरेज काढायची आपल्याला, रेटिंगची काढायची. सो रेटिंगचा कॉलम पास केला. मग परत आता काय झालं, आपल्या कंडिशन सुरू झाल्या. पहिली कंडिशन काय होती, पायथन कोर्स पाहिजे. सो कोर्सची रेंज दिली आणि पायथन चूज केलं. त्यानंतर दुसरी कंडिशन काय, EDX प्लॅटफॉर्म पाहिजे. सो प्लॅटफॉर्मचा कॉलम पास केला आणि त्यामधलं काय असणार आहे, EDX. आणि काय होती तिसरी कंडिशन, 3.5 पेक्षा अबावच्या रेटिंग पाहिजे. सो रेटिंगच्या कॉलम मध्ये अबाव 3.5. हे झाली आपली कंडिशन कंप्लीट. एंटर. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन, रिप्लेस फर्स्ट 2 कॅरेक्टर्स ऑफ स्टुडंट नेम विथ ID. तर यामध्ये कोणी काल प्रिया का किरण आहे गेस, दोघींपैकी तुम्ही डिरेक्टली रिप्लेस यूज करत होता, जे की फाइंड अँड सिलेक्ट मध्ये होतं, करेक्ट. तसं न करता फंक्शनचा यूज करायचा होता. सो यासाठी कुठलं फंक्शन असेल, रिप्लेस पण आहे आणि दुसरं कोणतं आहे आपलं, सबस्टिट्यूट. रिप्लेसचं बघा कसं असेल. फर्स्टली काय, ओल्ड टेक्स्ट जो की आपला ओरिजिनल टेक्स्ट आहे तो असेल, एकच करून दाखवायचं होतं. नंतर तुम्ही जर इथं लिहिला असता आणि ड्रॅग अँड ड्रॉप केला असतं तरी चाललं असतं. तुम्ही एका सेल मध्ये जर फॉर्म्युला लिहिता तर तुम्ही पूर्ण कॉलमची रेंज देणार. कॉलम मध्ये किती व्हॅल्यू आहेत आपल्या, 100 व्हॅल्यू आहेत. मग ते सेल मध्ये 100 तुमचे आउटपुट येणार आहेत. मल्टिपल आउटपुट पाहिजे असेल तर तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉपच करावे लागणार. सिंगल नेमवर ऑपरेशन करा आणि ते ड्रॅग अँड ड्रॉप करा, मग बाकी सगळ्यांना ते अप्लाय होणार. तुम्ही इथं डिरेक्टली असं नाही करू शकणार की हा कॉलम पास करणार पूर्ण, असं नाही चालणार ते. इथे तुम्हाला एक सेलच द्यावी लागेल आणि मग व्हॅल्यू ड्रॅग अँड ड्रॉप करावी लागते. क्वेश्चन काय होता आपला, फर्स्ट 2 कॅरेक्टर्स ऑफ स्टुडंट, म्हणजे रिया मधलं R आणि I चेंज करायचं होतं. मग इथे काय आपली कंडिशन आहे, स्टार्टिंग नंबर पहिले 2 आहे म्हणल्यावर स्टार्ट कुठून होणार, 1 पासून. किती कॅरेक्टर चेंज करायचे आहेत, 2. मग नंबर ऑफ कॅरेक्टर्स काय आले, 2 आले. मग काय चेंज करायचं, नवीन टेक्स्ट काय आपला, ID. सो ID आलं, IDYA मेहता. त्यानंतर काय, लास्ट 10 नंबरचा क्वेश्चन, काउंट टोटल न्यूमेरिक रेटिंग्स अवेलेबल. काउंट टोटल न्यूमेरिक रेटिंग्स अवेलेबल. फर्स्टली काय, कोणता कॉलम यूज करणार,
रेटिंग कॉलम यूज करणार. त्यामध्ये काय पाहिजे, किती न्यूमेरिक व्हॅल्यूज प्रेझेंट आहेत हे आपल्याला काउंट करून सांगायचं आहे. सो कोणतं फंक्शन असेल? प्रतीक्षा, कोणतं फंक्शन असणार? सर काउंट. करेक्ट. कोणता असणार आहे? काउंट. कारण की तिथे ब्लँक सेल्स आहेत, आपल्याला फक्त न्यूमेरिक व्हॅल्यू करायचे आहेत काउंट. सो काउंट यूज करणार. काउंट करायचं आणि रेंज पास करायची. ओके. पहिल्या 10 मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम नसेल तर थांबरेच दे. महेंद्र भाई, हो महेंद्र भाई. सॉरी सर, बाईक वरती. ठीक आहे. 11 नंबर इझी आहे. कन्वर्ट प्लॅटफॉर्म नेम्स टू दी अप्पर केस. काय करायचं होतं, कोणतं पण प्लॅटफॉर्मचे जे नेम आहे ते अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायचं होतं. सो अप्पर केस साठी कोणतं फंक्शन आहे आपल्याकडे? अप्पर. लोअर केस मध्ये जर करायचं असेल तर कोणतं फंक्शन आहे? लोअर. जर कुणाचं चुकलं असेल तर अवघड आहे खूपच. हे कुणाला जमलं नाही? ऑनलाईन स्टुडंट्स केलं काय? साई, हा सर, केलंय ते अपर अँड लोअर. ठीक आहे. तर 12 नंबर, calculate revenue from Python course where discount is greater than 0. Calculate revenue from Python courses where discount is greater than 0. फर्स्ट काय revenue फाइंड आउट करायचं आहे. सो काय येणार? सम. कंडिशन किती आहेत आपल्याकडे? पायथन एक आहे आणि डिस्काउंट आहे. सो काय ना, सम इफ्स. सम इफ्स कसे असेल बघा. फर्स्ट काय, सम रेंज. आपल्याला रिव्हेन्यू फाइंड आउट करायचं आहे. सो फायनल प्राइस ऑफ पेड वाला कॉलम सम काटा आपण त्याची. त्यानंतर क्रायटेरिया काय पहिला, की पायथन पाहिजे. मग कोर्सचा कॉलम पास करायचा आणि त्यामधून पायथन चूज करायचा आणि डिस्काउंट काय पाहिजे? ग्रेटर दॅन 0. सो डिस्काउंटचा कॉलम सिलेक्ट करणार आणि काय देणार कंडिशन? ग्रेटर दॅन 0. झालं. 12 झालं. त्यानंतर 13, extract 5 characters starting from position 2 in student name. हा जरा ट्रिकी होता. बरं, फर्स्टली मला याचं आउटपुट सांगा मॅन्युअली. रिया मेहतावर अप्लाय करा आणि याचं आउटपुट काय आहे? मॅन्युअली आन्सर सांगा. फाईव्ह कॅरेक्टर्स एक्स्ट्रॅक्ट करायचे. कुठून करायचे आहेत? पोझिशन 2 पासून. यामध्ये पोझिशन 2 काय असणार आहे? आय. आय पासून 5 कॅरेक्टर एक्स्ट्रॅक्ट करायचे. काय येणार? आय वाय ए. स्पेस येणार, काउंट होणार, स्पेस काउंट होणार 4 आणि 5 काय ना एम. हे आपला आउटपुट असेल. तर यासाठी काय यूज करणार? ऑनलाईन स्टुडंट्स काय यूज करणार? किरण, प्रिया? मीड. नीड. करेक्ट. यासाठी आपण यूज करणार मीड फंक्शन. मीड मध्ये बघा काय, फर्स्टली टेक्स्ट जो काय आहे आपला रिया मेहताचा. त्यानंतर स्टार्टिंग नंबर
सेकंड पोझिशन पासून स्टार्ट करायचं होतं. किती कॅरेक्टर पाहिजे होते? नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपले 5. ओके, 13 complete. Then count how many students have good feedback. काउंट करायचं आहे आणि किती कंडिशन आहे? एकच आहे. सो कोणतं यूज करणार आपण फंक्शन? निकिता? हॅलो, हा, येस. काउंट इफचा फॉर्म्युला फंक्शन यूज करतो. काउंट इफ. कंडिशन काय असणार आहे आपली? काउंट इफ हम्म, आणि फीडबॅक मधून कोणता फीडबॅक पाहिजे आपल्याला? गुड Good. वाला पाहिजे. हम्म, 26 जणांनी गुड हा फीडबॅक सबमिट केला. हम्म. आणि या 15 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय असेल? Categorize rating into एक्सलेंट, गुड, पुअर. categorize rating into excellent, good, poor. म्हणजे रेटिंग जर अबाव 3 असेल, सॉरी अबाव 4 असेल तर एक्सलेंट, इक्वल टू 2 असेल तर एक्सलेंट, गुड, आणि बिलो 2 असेल तर पुअर, असं ते ठेवायला. आपण केलं होतं असं एक. प्रिया, काय असेल? ओनली इफ. Ifs येणार ना? येस, करेक्ट. इफ्स नाही ना. हम्म, ते 3 प्रिंट वेगवेगळे करायचे. हम्म. सिंगल असते तर इफ केला असतं ट्रू फॉल्स टाईप. हो. ओके, आता मी ते एका सेलवर अप्लाय केलंय. ते सेल इथे एम्प्टी जायचं. ठीक आहे. ठीक आहे. मी तर रेटिंग मधले एक सेल सिलेक्ट केलं. याच्यात काहीच नाही. रेटिंग ओके, आपल्याला रेटिंग द्यायची होती एक्सलेंट, गुड आणि पुअर. सो रेटिंग मधली सेल आपण ऑब्विसली चूज करणार. मी चूज केला I2, जे की रेटिंगची पहिली सेल आहे. पहिली टेस्ट काय आपली? ग्रेटर दॅन 4.5 रेटिंग असेल तर काय प्रिंट होणार? एक्सलेंट प्रिंट होणार. त्यानंतर दुसरी टेस्ट काय? ग्रेटर दॅन अँड इक्वल टू 3 असेल तर काय प्रिंट होणार? गुड. आणि लेस दॅन 3 असेल तर काय प्रिंट होणार? पुअर. कळालं? Yes. बरे, 11 to 15 सगळ्यांना क्लिअर आहे? थंब रेज द्या. प्रतीक्षा तुमचं? ओके. त्यानंतर 16 नंबर क्वेश्चन. फाइंड द पोझिशन ऑफ फर्स्ट स्पेस इन अ नेम. पोझिशन फाइंड आउट करायचे तर कोणतं फंक्शन असणार आहे? फाइंड फंक्शन. त्यामध्ये बघा कसं असेल. आपल्याला फाइंड काय करायचे? स्पेस फाइंड करायचे. सो त्यासाठी आपण स्पेस दिलेला आहे आणि कोणत्या टेक्स्ट मध्ये? स्टुडंटच्या नेम मध्ये.
सो आपण स्टुडंटच्या नेमचा ऍड्रेस सेल पास केलेला आहे आणि एंटर. कोणत्या याच्यावर? 5th नंबरवर. काउंट करा एकदा. रिया मेहतामध्ये रियाचे 4 कॅरेक्टर्स आहेत आणि 5th वर स्पेस आहे. ओके, हा झाला. कंबाईन नेम कोर्स प्लॅटफॉर्म युजिंग पाईप सिम्बॉल. यामध्ये काय असणार आहे? दोन्ही वे मध्ये होतं. कोणतं सांगा? इझी वे कोणता असेल? टेक्स्ट जॉईन. टेक्स्ट जॉईन, कारण की प्रत्येक वेळी आपल्याला पाईप सिम्बॉल हे करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. सो टेक्स्ट जॉईन. टेक्स्ट जॉईन मध्ये बघा, फर्स्टली आपण काय दिलं? डेलिमिटर, जे की आहे पाईप सिम्बॉल. जर एम्प्टी असतील तर इग्नोर करण्यासाठी ट्रू दिलं. त्यानंतर जे आपले टेक्स्ट आहे त्या सेल पास केल्या. टेक्स्ट नंबर 1 काय असेल? स्टुडंट नेम. टेक्स्ट नंबर 2 कोर्स. टेक्स्ट नंबर 3 प्लॅटफॉर्म आणि एंटर. आपला आउटपुट आलेला आहे. रिया मेहता, परत पाईप, एक्सेल, पाईप आणि कोर्सेर. कन्वर्ट कोर्स नेम टू लोअर केस. सिंपल फंक्शन आहे. जसं अप्पर होतं तसं इथं लोअर फंक्शन. एक्सट्रॅक्ट लास्ट 3 कॅरेक्टर्स ऑफ नेम. लास्ट 3 कॅरेक्टर्स. राईट फंक्शन. त्यानंतर फाइंड ॲव्हरेज रेटिंग ऑफ पॉवर BI कोर्स. यामध्ये काय असेल? ॲव्हरेज फाइंड आउट करायचे आहे आणि इथं किती कंडिशन आहे? सिंगल कंडिशन आहे. सो कोणतं फंक्शन असेल? ॲव्हरेज इफ. ॲव्हरेज इफ मध्ये बघा काय घेतलं. फर्स्टली कंडिशन काय आहे? पॉवर BI चे ॲव्हरेज रेटिंग काढायचे आपल्याला. सो पॉवर BI कोर्स मध्ये पॉवर BI सिलेक्ट करणार आणि ॲव्हरेज रेंज कशाची? रेटिंगची काढायची. सो रेटिंगचा कॉलम पास करणार. हे क्लिअर आहे? 16 to 20. थंब रेज करा. आता हे सगळे एकत्रच करूया. काउंट टोटल नॉन एम्प्टी स्टुडंट नेम्स. काय ना? साईड आन्सर सांगा. काउंट ए. नॉन एम्प्टी करायचे. काउंट इथं काय काम असतं? एम्प्टी सेट सोडून बाकी सगळं काउंट. काउंट. Average if प्रिया 21 सुरू आहे. count A. करेक्ट. कोणाकोणाचं काल आन्सर 105 आलं? महेंद्र, माझा आलेलं साहिल, Yes. निकिता, प्रतीक्षा, तुमचं काय आलं आन्सर? माझं सर 100 आलं ना. महेंद्र तुम्ही ड्रायव्हिंग करा, नंतर बोला. ओके. ओके, लास्टला डेटा होता त्यामुळे तुमचा आन्सर 105 आलं. ऍक्च्युअल आन्सर किती आहे? 100 रोजचाच डेटा आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 22. Identify ideal enrollment where course fee is greater than 6,000 and rating is greater than or equal to 4. तुम्हाला काय प्रिंट करायचं होतं? जर ह्या दोन कंडिशन
कोर्स फी ग्रेटर दॅन 3000 अँड रेटिंग अबाव दी 4. हे जर दोन्ही पण ट्रू असतील तर काय प्रिंट व्हायला पाहिजे होतं? आयडियल एनरोलमेंट. जर या दोन्ही कंडिशन फॉल्स असतील, जो तुम्ही मनाचा टेक्स्ट देणार आहे तो प्रिंट झाला पाहिजे. सो यामध्ये काय गेज होणार? निकिता काय होणार यूज? अँड फंक्शन यूज करावं लागेल. अँड ऑपरेटर फंक्शन. हां सॉरी ऑपरेटर. इफ आणि अँड आपण बघितलेलं. हम्म. इफ कशासाठी यूज करणार आहे आपण? इथं आयडियल एनरोलमेंट आणि जो की आपण फॉल्स कंडिशनला टेक्स्ट देईल त्यासाठी. आणि या दोन्ही कंडिशन ट्रू आहेत ते बघायसाठी अँड यूज करणार. हो. कसं केलेलं आहे आपण? फर्स्टली इफ यूज करत होतो. इफ मध्ये कोर्स फी काय पाहिजे होती, त्यानंतर अँड यूज केलं. सॉरी, अँड मध्ये कसं कोर्स फी ग्रेटर दॅन 6000 पाहिजे. म्हणजे या सेट मध्ये 6000च्या अबाव जर असेल आणि सेकंड कंडिशन रेटिंग ग्रेटर दॅन अँड इक्वल टू 4 पाहिजे होती. जर या दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तर काय येणार? आयडियल एनरोलमेंट. जर फॉल्स झाले तर नॉट आयडियल प्रिंट होणार. सो एंटर प्रेस केलं. इथे कोणती कंडिशन होती? या सेल होत्या दोन. कोर्स फी तर 6000 अबाव आहे. सो काय प्रिंट होणार आहे इथं? नॉट आयडियल. बाकीची एक कंडिशन होती ग्रेटर. हा, फॉल्स कंडिशन अप्लाय होणार. रिप्लेस स्पेसेस इन नेम्स विथ अंडरस्कोर. स्पेसच्या जागी काय पाहिजे? अंडरस्कोर. डायरेक्टली रिप्लेस यूज करा नाहीतर सबस्टिट्यूट यूज करा. आता इथं सिंगल सेल वर करायचं होतं तर दोन्ही पण चालतं. जर मल्टिपल येणार असतील, मल्टिपल सेल्स वर जर आपण यूज करणार असेल तर मोस्ट प्रेफरेबल वे आहे सबस्टिट्यूट. कारण की रिप्लेस मध्ये आपल्याला पोझिशन द्यायला लागत होती, यामध्ये पोझिशन द्यायला लागत नाही. ऑटोफिल करू शकतो सबस्टिट्यूट जर यूज केलं तर. जर तुम्ही रिप्लेस न जर आन्सर काढला आणि ऑटोफिल करायला गेला तर तुमचा डेटा चुकणार. तर प्रत्येक वेळी पोझिशन सेम असेल स्पेसची सांगता येत, ते मग थोडाफार डिफरन्स आहे ना टेक्स्ट मध्ये तुमच्या. सेम कॅरेक्टर असतील तर ठीक आहे. हो, सेम कॅरेक्टरचं खूप. सबस्टिट्यूट मध्ये काय असेल? फर्स्ट आपला ओरिजिनल डेटा, ओल्ड टेक्स्ट काय स्पेस रिमूव्ह करायचं होतं. कशाने? अंडरस्कोरने. ओल्ड टेक्स्ट आला आपला स्पेस, न्यू टेक्स्ट काय आलं? अंडरस्कोर. त्यानंतर 24 नंबर, कॅल्क्युलेट ॲव्हरेज कोर्स फी. यासाठी कोणता येणार? किरण? ॲव्हरेज फंक्शन युनिट्स. ओके, जे आपलं बेसिक ॲव्हरेज फंक्शन होतं ते यूज होणार. त्यासाठी काय ॲव्हरेज, त्यानंतर रेंज पास करायची. रेंज कोणती असणार आहे? कोर्स फी वाला कॉलमचे असेल. त्यानंतर 25 नंबर, क्लासिफाय ॲज प्रॉफिटेबल इफ फायनल प्राइस इज ग्रेटर दॅन कोर्स फी. यामध्ये काय असणार? प्रिया? If इफ, सिंपल इफ. कारण की जर तर प्रॉफिटेबल नाही तर जो की टेक्स्ट असेल फॉल्स वाला तो. आणि एकच कंडिशन आहे. कंडिशन काय? फायनल प्राइस इज ग्रेटर दॅन कोर्स फी पाहिजे होती.
मी इथे बघा काय केलं, कंडिशन काय आली आपली, फायनल प्राइस ग्रेटर दॅन कोर्स फी. जर ही कंडिशन ट्रू असेल तर प्रॉफिटेबल येणार, नाहीतर मी इथं काय दिले, नॉर्मल टेक्स्ट पास केलेला आहे. लॉस तर लॉस, ते काय पाहिजे ते आपण टाईप करू शकतो. त्यानंतर लास्ट, फ्लॅग अटेन्शन needed if rating is less than 3 or feedback is blank. यामध्ये काय असणार प्रतीक्षा? सर इफ एन और If and or, correct. फर्स्ट काय, रेटिंग 3 पेक्षा कमी असेल तर, आणि फीडबॅक एम्प्टी असेल तर, एम्प्टीच आहे ना, फीडबॅक इज ब्लँक. सो मी इथे काय दिले, फीडबॅक ब्लँक स्पेस दिले J2 कॉलमला. जर हे ट्रू असेल तर काय येणार, अटेन्शन निडेड, आणि नाहीतर फॉल्स असेल तर मी ओके प्रिंट केले. सो आता तिथे दोन्ही पण व्हॅल्यू सॅटिस्फाय होतात. सो ओके. एवढे सगळे कळाले 21 to 26, नाहीतर आधीचे सगळे कळाले असतील तर थंब रेज द्या. काल चूक कुठं कळाली, कुठं केली होती तुम्ही? फर्स्ट स्टेप जी होती डेटा अंडरस्टँडिंग, ती चुकलेली होती, त्यामुळे तुमचे कॅल्क्युलेशन जे लास्ट जे आले ते सगळे चुकले. ओके. सो बाकी तर किती सॉल्व केले? बाकी सगळे अटेम्प्ट केले? ओंकार अंदाज 26 क्वेश्चन आहेत आपले. तरी अबाउट 15 तरी झाले. साहिल तुमचं काय? सर फर्स्ट आणि 26 नव्हतं गेलं, आणि टोटल नॉन एम्प्टी स्टुडंट नेम्स मध्ये ते मिस्टेक झाली, 105 आलेला आन्सर. बाकी अटेम्प्ट केले. ठीक आहे. प्रिया? सर मी तो खालचा डेटा डिलीट नव्हता केला, सो दॅट्स वाय माझा आन्सर पण चुकला असेल. तसं मी सगळे सगळं अटेम्प्ट केले? बाकी सगळे अटेम्प्ट केले हो. आणि फंक्शन बरोबर लिहिले याप्रमाणे? हा, 1-2 चुकलं असेल मी. किरण? सर मी बरेच अटेम्प्ट केले नव्हते, एक 8-9 क्वेश्चन्स. ठीक आहे. फक्त तरी तुम्ही डेटा डिलीट केला होता. हो. सर माझ्या सिस्टीम मध्ये काही फंक्शन वर्क करत नाहीत, इफ्स आणि अजून टेक्स्ट जॉईन वगैरे. ओल्ड व्हर्जन आहे म्हणजे. वर्जन प्रॉब्लेम आहे. प्रतीक्षा? सर 15 मॅक्स टू मॅक्स. आता हे सॉल्व केलेले कळालेत का सगळे? काय doubt येस. तुम्हाला? नाही. ठीक आहे. उद्यापासून नवीन पॉईंट स्टार्ट करायचा. आपला आता थोडाच पार्ट राहिलेला आहे, जसं की एक्स लुकअप, इंडेक्स मॅच फंक्शन. ओके. अटेंडन्स मार्क करा.